कमळी आणि सनई चौघडे मालिका आता ह्या दोन्ही मालिका एकत्र आलेत आणि आज आपण जो पाहिला तो एक महासंग्राम एपिसोड आहे. मला वाटतं अख्खा आठवडाभर हा महासंग्राम एपिसोड चालेल. या मालिकेत सध्या असं चालू आहे की आत्तापर्यंत असं झालंय की जय आणि ऋषी एकत्र आलेत. दुसरीकडे नयनतारा आणि जयच्या आई तेजस्विनी या दोघांमध्ये मस्तच भांडणं झालेत सुरू. तिसरीकडे शर्वरी आणि कमळी एकत्र आली आहे आणि चौथीकडे समायरा आणि अनिका एकत्र आलेत. आता समायरा आणि अनिकाची इच्छा आहे की त्यांना असावरी गौतमला एकमेकांपासून लांब करायचंय. दुसरीकडे ऋषी आणि कमळीला एकमेकांपासून लांब करायचंय. आणि जी तेजस्विनी आणि नयनतारा आहे, या दोघांना फक्त दाखवायचं की कोण अमीर आहे आणि समोरच्याकडून टेंडर ओढून घ्यायचंय. ठीक आहे. तिसरीकडे जो सायबा आहे, त्या सायबाची पण चांगली मैत्री झाली आहे मकरंद सोबत ज्याला बॅटरी म्हणते शर्वरी. तर अशा मस्त गोष्टी या मालिकेमध्ये चालू आहेत सध्या आणि थोडीशी इंटरेस्टिंग झाली मालिका कारण या दोन्ही मालिका एकत्र आलेत ना, मग झालंय असं की मस्त वाटतंय जरा म्हणजे अशा आपल्याला मोठे मोठे एपिसोड बघायला मिळतात येत आता दोन्ही मालिकांचे आणि मोठे एपिसोड पण आहेत आणि त्यावरून थोडंसं असं इंटरेस्टिंग पण झालेल्या आहेत गोष्टी की या दोन्ही मालिका एकत्र आलेत आहेत. आणि तो जो गौतम आहे ज्या गौतम सोबत आसावरीचं लग्न होणार होतं तो तर आता गुंडा निघाला. तो तर आसावरीला घेऊन विकणार आहे दुबईला जाऊन अशी काहीतरी गडबड होणार आहे. आणि मालिकेत मोठा ट्विस्ट असा आलाय की त्या गौतमने होकार देऊन टाकलाय. तो बोललाय मी माघार घेईल या लग्नासाठी. आणि हाच गौतम आता किडनॅप करणार आहे कमळीला आणि जयच्या भावाला म्हणजेच गौतमला. आणि अशा पद्धतीने तो काहीतरी नक्कीच झोलमोल करणार आहे. आणि जयला आता त्याच्यावरती डाऊट आलाय की हा इतक्या इझिली यस कसं काय बोलला, म्हणजे इतक्या इझिली त्याने होकार कसा देऊन टाकला या